नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी कोल्हापुरी स्पेशल उंडा कसा बनवायचा. पद्धत अतिशय सोपी आहे. केकसारखंच हे बेक करून घ्यावं लागतं. केकसारखंच दिसतं पण अतिशय पौष्टिक आहे, कारण यामध्ये इनो, सोडा किंवा साखर वापरली जात नाही. खोबरे, तीळ आणि गूळ या पौष्टिक गोष्टींपासून ही रेसिपी बनते, त्यामुळे याला पौष्टिक केकसुद्धा म्हणू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर गूळ विरघळायला ठेवायचा आहे. एका भांड्यामध्ये 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी यामध्ये पाणी घेतलं. गूळ यासाठी शक्यतो बारीक चिरून वापरायचा, म्हणजे पटकन विरघळला जाईल. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे असंच बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तूप चांगलं गरम करून घ्यायचं. शक्यतो जाड तळाची कढई वापरायची, म्हणजे सगळे जिन्नस एकसारखे भाजले जातील. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा. ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला त्याच वाटीने 1 कप रवा घेतलेला आहे. कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं. यासाठी शक्यतो बारीक रवा वापरायचा, कारण हे आपण बेक करून घेतो. रवा बारीक वापरला तर बेक केल्यानंतर याचे तुकडे पडत नाहीत. जो आपल्या घरी नेहमीचा रवा असतो, जो आपण उपम्यासाठी वापरतो, तो सुद्धा मिक्सरला लावून घेऊ शकता. तुपामध्ये हा रवा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत, थोडासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये वापरले जाणारे सगळे जिन्नस आपण तुपामध्ये परतून घेणार आहे, त्यामुळे या रेसिपीला चवसुद्धा खूप छान येते. मंद आचेवरच सतत हलवत 5 ते 7 मिनिटे रवा चांगला भाजून घ्यायचा. रव्याचा हलकासा रंग आता बदललेला आहे. आता यामध्येच अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी मेजरिंग कपचा अर्धा कप वापरलेला आहे. ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. मंद आचेवरच पुन्हा 4 ते 5 मिनिटे पीठ आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा, म्हणजे केकसुद्धा चवीला चांगला बनतो. 3 ते 4 मिनिटानंतर गव्हाचं पीठसुद्धा चांगलं भाजलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तीळ घ्यायचे. इथे मी 2 चमचे तीळ यामध्ये ॲड केलेले आहेत. हे सगळे जिन्नस मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठेही करपणार नाहीत. 2 मिनिटे तीळसुद्धा चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ॲड केलेलं आहे. याऐवजी अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं वापरू शकता. सुकं खोबरं पटकन भाजलं जातं, लगेचच त्याचा रंग बदलतो, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करूनच हे थोडा वेळ परतून घ्यायचं. कढई चांगलीच गरम आहे आणि रवासुद्धा गरम आहे. यामध्येच सुकं खोबरंसुद्धा चांगलं परतलं जातं. तर हे पहा, हलकासा याचा रंग बदललेला आहे. हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलं. आता थोडंसं हे थंड होतंय, तोपर्यंत एक भांडं आपण प्रीहीट करून घेऊयात. तर त्यासाठी एखादं मोठं पातेलं घ्यायचं किंवा कढई घेऊ शकता. शक्यतो जाड तळाची कढई असावी. यामध्ये एक स्टँड ठेवायचा. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे हे भांडं गरम करून घ्यायचं. आता आपली सगळी तयारी होते तोपर्यंत गूळसुद्धा चांगला विरघळलेला आहे. गुळाचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काही कचरा असेल किंवा छोटे छोटे गुळाचे खडे असतील तर ते सुद्धा बाजूला होतील. आता ही सगळी तयारी झाल्यानंतर उंड्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात. या रव्याच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घातलं. रंग चांगला येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घातली. आता यामध्ये अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे. आपल्या नेहमीच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची. सुरुवातीला हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचंय. थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं, कारण यामध्ये गव्हाचं पीठ आहे. एकदम सगळं पाणी घातलं तर त्याच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं. सगळं बनवून घेतलेलं गुळाचं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर हे पहा, उरलेलं सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे. सगळं चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये अजिबात गाठी नाहीत. स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी सुद्धा अशीच हवी. यामध्ये अजून आपल्याला तेल घालायचं आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पाववाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण ज्या ट्रेमध्ये किंवा डब्यामध्ये हे बेक करून घेणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं. गरम करून घेतलेलं तेल या बॅटरमध्ये घेतलं. हे पहा, हे बॅटर असं मस्त फसफसायला हवं. लगेचच पुन्हा हे सगळं चांगलं फेटून घेतलं. यामध्ये इनो किंवा सोडा वापरलेला नाही. जाळीदार बनण्यासाठी गरम केलेलं तेल आणि बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे. आता लगेचच हे तेल लावून घेतलेल्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं. बेक करून घेण्यासाठी कुकरचा डब्बा सुद्धा वापरू शकता. आवडत असेल तर यावरती तीळ, किसून घेतलेलं सुकं खोबरं किंवा ड्रायफ्रूट सुद्धा गार्निशिंगसाठी वापरू शकता. प्रीहीट करून घेतलेल्या भांड्यामध्ये हा ट्रे ठेवला. 35 ते 40 मिनिटे मंद आचेवरच हे आपल्याला बेक करायचंय. बेक करताना यातली हवा बाहेर येऊ नये त्यासाठी लीडच्या होलमध्ये ॲल्युमिनियम फॉईल लावलेला आहे.
आणि झाकणावरती एखादी जाड वस्तू ठेवू शकता, म्हणजे आतली वाफ बाहेर येणार नाही. मंद आचेवरच हे बेक करून घेतलेलं आहे. मला 40 मिनिटे वेळ लागला. गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आतपर्यंत हे व्यवस्थित बेक झालेलं आहे. हा ट्रे असाच काढून एखाद्या जाळ्यावरती ठेवायचा, म्हणजे पटकन थंड होतो आणि खालून सुद्धा याला पाणी सुटल्यासारखं होत नाही. थोडासा थंड झाल्यानंतरच हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर हा केक आपण काढून घेऊयात. सुरुवातीला याच्या कडा सुरीच्या साहाय्याने वेगळ्या करून घ्यायच्या. हळुवारपणे हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. गडद रंगाचा गुळ वापरल्यामुळे याला असा गडद रंग येतो. केक सारखंच हे बेक करून घ्यावं लागतं, पण थोडीशी वेगळी पद्धत आहे. पूर्णपणे थंड झाला की याचे काप करून घ्यायचे, म्हणजे अजिबात तुटत नाहीत. यामध्ये मी रवा वापरलेला आहे, पण आणखी पौष्टिक होण्यासाठी लापशी रवा सुद्धा वापरू शकता. गुळ वापरल्यामुळे मस्त गडद रंग येतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. नागपंचमीच्या दिवशी नैवेद्यासाठी तर हे आपण बनवतोच, पण याच दिवसांमध्ये पाऊस सुद्धा खूप असतो, थंडी सुद्धा जास्त असते. हे बनवण्यासाठी तीळ, गव्हाचं पीठ आणि सुकं खोबरं वापरलं. यासोबतच आपल्याला हवा तो सुका मेवा सुद्धा वापरू शकतो. शिवाय यामध्ये साखरेऐवजी गुळ सुद्धा आहे. तर हे सगळे पौष्टिक पदार्थ आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करतात. या थंडीमध्ये तीळ खाल्लेले कधीही चांगले. यामध्ये तीळ सुद्धा आहेत, त्यामुळे पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते. मुलांना तर केक आवडतातच. या पद्धतीने हा पौष्टिक केक सुद्धा नक्की बनवून पहा. यामध्ये खसखस सुद्धा वापरू शकता. मला इथे मिळत नाही, त्यामुळे ती मी वापरलेली नाही. तर या नागपंचमीला नैवेद्यासाठी असा हा पौष्टिक उंडा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.